द भारती परमार शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांचे मध्ये मी आज घेऊन आले अशा एका अवलियाला, जो स्वतः मात्र अंधारात असायचा पण इतरांना प्रकाशात आणायचा. अत्यंत मनमिळावू, सगळ्यांना आवडणारे असं हे व्यक्तिमत्व आहे. अशा या एका नाटककाराला आपण भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे जयवंत देसाई. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आपण नाटककार व्हावं किंवा नाटकात काम करावं असं तुम्हाला कधीपासून वाटू लागलं? म्हणजे याचं सारं श्रेय बालपणात जातं का? अगदी लहान होतो तेव्हापासून मला नाटकांची आवड खूप होती. हां गावी सुद्धा चौथीत असताना मी नाटकात काम केलं होतं. हां त्याच्यात एका भटजीचा रोल केला होता. बरं. आणि भिकारीने भीक मागायला येते, हां, तिला हां. लाथ मारतो असा प्रसंग होता. हां. मी धोतर नेसलेला होतो. अच्छा. लाथ मारली तर माझं कसं सुटलं अच्छा. आणि मला पळता भुई थोडी झाली. बरं. स्टेज वरून पळून गेलो. हां पण तेव्हापासून नाटकांची आवड खूप. हां हळूहळू जसा मोठा होत गेलो तसतशी नाटकाकडे ओढ जास्त होती. हां. मग म्हणजे जिथे कुठे नाटक असेल तिथे तिथे जायचो. गणेशोत्सवात 11च्या 11 दिवस रोज रात्रभर नाटकच पाहायची. वा. तर अशी तुमच्यात आवड निर्माण झाली तर ओके. मग नंतर पुढे कसं होत गेलं? तुमचं बालपण कुठलं मुळात? मी मालवणचं. बरं. गावी मालवणात असताना तिथे माझे चुलते नाटकातून काम करायचे. बरं. आणि त्यांना बघता बघता मी तुमच्यात आवड निर्माण झाली त्याची. ओके. मग तुम्ही नंतर मुंबईला आलात? मुंबईला आलो. SSC झालं. 5वीलाच आम्ही मुंबईला आलो. अच्छा. त्यानंतर SSC झालं. SSC झाल्यानंतर म्युन्सिपाल्टी शाळेतून ह्युमन स्कूलमध्ये गेलो. ह्युमन स्कूलमध्ये सुद्धा मी जिथे जिथे जात असेल तिथे तिथे नाटकं करायचो. एक पात्र प्रयोग करायचो. बरं बरं. मी आणि माझा मित्र कुलकर्णी म्हणून होता. आम्ही दोघे जण अट्टू गट्टू या नावाने दर शनिवारी एक स्किट करायचो. बरं. आणि ते स्किट कोणी लिहिलेलं नसायचं, स्वतःच सगळं केलेलं असायचं. बरं बरं. म्हणजे अशा प्रकारे लहानपणापासून तुमच्यामध्ये नाटकाची आवड निर्माण झाली तर. बरं. त्यानंतर मी BPTला सर्व्हिसला लागलो. बरं. मग BPT मध्ये परत नाटक करणारे कुठे आहेत ते शोधत गेलो. बरं. मग तिथे मला ग्रुप मिळाला, मोंडकर वगैरे. हां. यांच्याबरोबर मी तिथे जायला लागलो. तिथे एक संस्था स्थापन झाली, निनादी संस्था. हो हो. त्या संस्थेचं सगळं जबाबदारी मी माझ्यावरच घेतली. अच्छा. म्हणजे तुम्ही फाउंडर मेंबर होता? फाउंडरच मेंबर. बरं बरं. आणि निनादला मोठं करायचं याने झपाटलेला होतो. आणि नाटकाने तर झपाटलेलाच होतो. नाटकासाठी मला जर कधी रजा नाही मिळाली तर मी माझा राजीनामा खिशात तयार ठेवायचो. अरे बापरे. इतकं नाटकाचं वेळ होतं तुम्हाला? वा वा. पण नक्की सुरुवात कशी झाली म्हणजे नाटकाची, किंवा आपण इथेच काम करावं हे तुम्हाला असं कधी वाटलं? तुमच्यात हे बीज कधी अंकुरलं? तसं लग्नापासूनच ती आवडच होती. आणि मग मी जेव्हा BPTत लागलो तेव्हा सगळा ग्रुप मला मिळाला. तिथे गव्हाणकर म्हणून होते. ते माझ्याकडे बघून म्हणायचे, मी जे बोलतो ते विजय तेंडुलकरांसारखं बोलतो. हरकत नाही. मग तिकडे गेल्यावर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कामं करायला लागलात, निनाद मध्ये आणि BPT मध्ये पण BPT मध्ये एकत्र? पण. हो. हे होतं डिपार्टमेंट. हो. त्या 14 डिपार्टमेंटच्या 14 एकांकिका असायच्या. हां. त्या 14 एकांकिकापैकी 10 एकांकिकांना सेट आणि लाईट मीच करायचो. बाप. अच्छा. मला म्हणजे नाटक जिथे असेल तिथे कोणी नाही बोलवलं तरी जायचो आणि त्यांना वाटेल ती मदत करायचो. मग प्रॉम्प्टिंग करायला घ्या किंवा काय प्रॉपर्टी नसेल तर मी घरून प्रॉपर्टी घेऊन जायचो. हो हो. ठीक आहे ठीक आहे. नाटकासाठी प्रचंड वेळ. तुम्ही नोकरी करायचे, नाटक करायचे, मग घरच्यांना वेळ कसे द्यायचा? अजिबात दिलाच नाही. अन्याय केला मी घरच्यांवर. अरे बापरे. अन्याय केला का? असं का वाटतं? कारण त्याला कधी वेळ दिला नाही. आता देताय ना? मूळ व्यवसाय नोकरी होती ना? नोकरी. हा. म्हणजे तुम्ही नोकरीला प्रॉपर होता हो. आणि तिथून तुम्ही नाटकांमध्ये काम आणि नोकरी अत्यंत प्रामाणिकपणे केलेली आहे. तिथे कुठे असं गफला करून वगैरे असं काही केलेलं नाही. बरोबर.
असेल तेव्हा ते नोकरी प्रामाणिकपणे करायचो. बरोबर. त्यामुळे माझ्या ऑफिसर्सना माझ्याबद्दल प्रचंड विश्वास असायचा. हो हो बरोबर आहे, खरंय. ते बोललात आतापर्यंत एकांकिका आणि बीपीटीचं नाटक हे व्यावसायिक नाहीये, हे ॲमेचर किंवा हौशी कलावंतांचं झालं. पण मी शेवटपर्यंत हौशी कलावंतच राहिलो. हो का? अच्छा अच्छा. तुमच्याबद्दल मी ऐकलंय की राज्यनाट्य स्पर्धा तुम्ही खूप गाजवल्यात. 25 वर्षाचा रेकॉर्ड काढला हा. तरी प्रत्येक वर्षी प्राइज घेतलेला माणूस मी आहे. अच्छा. मग त्याच्यात असेल सेटिंगला असेल, लाइटिंगला असेल, हो. डायरेक्शनला असेल, सगळं अच्छा, सगळ्यांना तुम्ही प्राइज घेतलंय का? सगळे प्राइज. ओके ओके. मला दिग्दर्शनाची खूप आवड असूनही हा. त्याच्यात मी मागे पडलो हा. आणि लोकांनी मात्र मला प्रकाश योजना आणि नेपथ्याला बोलवायचे सगळे. अच्छा, काहीतरी वेगळा स्पार्क असेल ना हा तुमच्यात नाही म्हणून. म्हणजे मी जर प्रकाश योजनेला मला जरी बोलवलं तरी जर जे कोणी नाटक बसवलेलं असेल ते मी इतकं फिरवून टाकायचो की ते ओरिजिनल राहायचंच नाही. बरं. माझंच नाटक पूर्ण बसवलेलं असायचं. अच्छा. आणि ती एकांकिका ते नाटक नम्रात यायचं. बरं. त्यामुळे मला बरेच जण प्रकाश योजनेसाठी बोलवायचे आणि तिन्ही प्रकारे उपयोग करून घ्यायचे. बरं. दिग्दर्शनाचाही फायदा आहे, हा. नेपथ्याचाही फायदा आहे. सेट नाही लागला तर सेटमध्ये पण, बरं. लाईट्समध्ये पण हा. सगळं करायचो मी. अच्छा अच्छा. पण म्हणजे तुम्ही असं म्हणता की तुमच्यावर ते लादलं गेलं, तुम्ही तिकडे रमला नाही का मग? नाही, मी खूप रमत होतो हा. आणि ते लादलं पण ते आवडायचं मला. हो. मला लाईट्स करायला कुठेही गेले तर हा. खूप इतकी मेहनत करायचो की मी स्वतः घोड्यावर चढून लाईट्स लावायचो. हो. बरं. हा. आता एक वेगळा प्रश्न विचारू का? म्हणजे मला हो. मला तुम्ही नीट सांगितलं तर बरं होईल त्याबद्दल. बरं. नाटकामध्ये प्रकाश योजनेचं किती आणि काय महत्व आहे? प्रकाश योजना ही अत्यंत महत्वाचीच आहे. प्रकाश योजना नाही तर नाटकच नाही हो खरं हो म्हणजे. हो. पण नुसते लाईट्स देणं म्हणजे प्रकाश योजना नव्हे. हा. त्या नाटकाचा मूड काय आहे काय नाही हे समजून घेऊन लाईट करतात, त्याला प्रकाश योजना म्हणतात. हो हो बरोबर. मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यात विनय आपटेंनी तुमच्याबद्दल सांगितलं होतं की तुम्ही त्या नाटकामध्ये शिरून असे काही लाईट करता की काही वेगळंच वाटतं, म्हणजे असं लाइटिंगचं डिझाईन करता. आता याच्यावरून मला एक आठवतं ते सांगतो हा. की नाशिक आणि हा. पुणा इथे माझं जर बोर्डावर नाव लागलं की प्रकाश योजना जयवंत देसाई तर काही लोक, काही मुलं खास ते नाटक बघायला यायचे. कारण काहीतरी वेगळं बघायला मिळणार ही खात्री असायची. असे काही लाईट करता की काही वेगळंच वाटतं, म्हणजे असं लाइटिंगचं डिझाईन करता. हा. आता याच्यावरून मला एक आठवतं ते सांगतो हा. की नाशिक आणि हा. पुणा इथे माझं जर बोर्डावर नाव लागलं की प्रकाश योजना जयवंत देसाई तर काही लोक, काही मुलं खास ते नाटक बघायला यायचे. कारण काहीतरी वेगळं बघायला मिळणार बर बर ही खात्री असायची. हो हो. सुरुवात एकांकिकांमार्फत झाली असं नाही नाही ना? नाही. ना. आम्ही बीपीटी तर्फे विजय मोहनकर लिखित कापूस तोंड्याची गोष्ट हा. हे नाटक बसवायला घेतलं म्हणून हा. तेव्हा त्यांना असिस्ट तिथे मी जायचो म्हणजे बॅकस्टेज करायला जायचो. तर बॅकस्टेज करत असताना तिथली सगळी कामं मी करायचो. जिथे रिहर्सल चालायची तिथली जागा साफ करणं, तिथे सेटिंगचा ड्रॉइंग काढून देणं वगैरे सगळी कामं मी करायचो. आणि मोहनकरांबरोबर असिस्टंट म्हणून राहायचो. बर. तर मोहनकर नाटक डायरेक्ट करायचे आणि त्यांच्यातल्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर मध्येच मी त्यांना जाऊन सांगायचो की हे बरोबर वाटत नाही. ते एक्सेप्ट करायचे. असं करत करत ते नाटक बसलं. राज्य नाटक स्पर्धेत झालं तर इतका अप्रतिम प्रयोग झाला की पुरुषोत्तम दारव्हेकर परीक्षक होते. त्यांनी मोहनकरांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काय नाटक लिहिलं आहे, 10 वर्षापुढचं तू नाटक लिहिलेलं आहेस, इतकं अप्रतिम नाटक वगैरे असं सांगितलं. आम्हाला जेव्हा होप्स होता त्यावर्षी की आमचं नाटक नम्रात येणार म्हणून. आणि त्यावेळेला आम्हाला काही हे नव्हतं, कळत नव्हतं की रिझल्ट आधी कळू शकतो. तर आम्ही रेडिओवर सगळेजण जमलो कॅन्टीनमध्ये आम्ही आणि तो रिझल्ट ऐकायला बसलो की आता आपला नंबर कळेल. तर आम्हाला काहीच प्राईज मिळालं नाही. तेव्हा आम्ही सगळेजण इतके रडलो की त्यानंतर कधीच रडलो नाही. निनाद संस्थेबद्दल सांगाल का काही? हो. तर ते कापूस तोड्याची गोष्ट जी आहे ना ही बीपीडीने केली होती. त्यावेळेला खर्च बीपीडीने केला. पण नंतर ते तुमच्या निनाद संस्थेबद्दल सांगाल का काही? हो. तर ते कापूस तोड्याची गोष्ट जी आहे ना ही बीपीडीने केली होती. त्यावेळेला खर्च बीपीडीने केला. पण नंतर तेच नाटक निनादतर्फे करायचं ठरलं. तेव्हा निनादतर्फे जर करायचं ठरलं तर बाबा पार्सेकर हे नेपथ्यकार प्रकाश योजनाकार होते. त्यांचं मानधन देणं निनादला परवडणारं नव्हतं. मग काय करायचं.
तर आपल्यातल्या कोणीतरी केलं पाहिजे. कोणीतरी म्हटल्यानंतर मी तयार झालो. बर मला त्याच्यातलं ओकाठो माहीत नव्हतं. सेट म्हणजे काय, लाईट्स म्हणजे काय, काही माहीत नाही. पण माझी एक वृत्ती होती की शिकायची, सतत नवीन नवीन शिकायचं. त्यामुळे मी होय म्हटलं आणि जबाबदारी घेतली. आणि काही दिवसांनी प्रयोग लागला, कापूस कोंड्याची गोष्ट. आणि त्या प्रयोगातलं मला काही माहीत नसताना मी जाऊन त्याचे लाईट्स केले, सेट लावून घेतला, सगळं केलं आणि तो प्रयोग चांगला झाला. आणि त्यावेळेपासून माझ्यावर शिक्का बसला, प्रकाश योजनाकार. ओके. आणि मग तिथून मी बीपीटीच्या आणि निनादच्या आणि रत्नाकर मतकरींच्या सगळ्या नाटकांची प्रकाश योजना करायला लागलो. त्याच वेळेला सेट पण, नेपथ्य पण करायचो. बरोबर. तुमची म्हणजे व्यावसायिक नाटकात सुरुवात कशी झाली? दुभंग नावाचं नाटक जे आहे ते रत्नाकर मतकरींनी त्या नाटकासाठी प्रकाश योजनेला मला सांगितलं. मग त्या दुभंगाला मी प्रकाश योजना करायचो. त्यावेळेला दुभंगने तुमची सुरुवात झाली. त्याच्यात डॉक्टर श्रीराम लागू होते. इतका मोठा माणूस असलेला त्या नाटकात माझे हे झाली प्रकाश योजनेसाठी. तिथे त्यावेळेला एक त्याच्यातला एक प्रसंग होता. भारती आचरेकर ही डॉक्टर लागूना रेल्वे स्टेशनला भेटायला येते. त्यावेळेला ती पावसातून भिजून येते असा सीन होता. तर तो लाईट्सवर कसा दाखवशील. दगो गोडसे नेपथ्यकार होते. दगो गोडसे म्हणजे अत्यंत माहेर माणूस, मोठे माणूस आणि अशा स्ट्रिक्ट करण्यात ते हुशार. मग त्या सगळ्यांची आमची चर्चा चालली होती. त्याच्यात त्यावेळेला मी हार्डली 22-23 वर्षाचा एक लहान मुलगा. तर हे कसं दाखवतो म्हटलं, मी दाखवतो एकदम बोललो. ते सगळेजण माझ्याकडे चमकून बघायला, कसं दाखवशील सांगतो म्हटलं. आणि मग मी त्यांना सांगितलं की फक्त गजी सिल्कची साडी भारतीय आचरेकरने नेसायची. आणि मग मी त्याच्यावर लाईट्स टाकेन आणि ते बघा कसे दिसतील. आणि मग त्याच्यातून मग साईडने मी ब्लू लाईट टाकले. गजी सिल्कची जर माहिती असेल त्याच्यात जिथे चुने पडतात तो सगळा भाग भिजलेला दिसतो. तर तसा तो दिसायचा. आणि भारतीय आचरेकर कुरळ्या केसांची होती. त्या केसांवर मी याला मेकअप मला स्प्रे मारायला सांगायचं. ते चमकायचे आणि ती भिजलेली वाटायची. नेक्स्ट क्षणी जाताना फक्त तिने केसावरून हात फिरवला की ते गेले, पाणी गेलं. साडी बदलली की दुसऱ्या साडीत तिची एंट्री असायची. छान सीन केलं. म्हणजे तुम्ही सांगितलं माझ्या अंगावर काटा आला ऐकता सुद्धा. मग या सीन नंतर तुमच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? त्या नाटकात आणखी ट्रिक सीन होत्या. भर पाऊस पडताना दाखवायचा, ट्रेन धावती ट्रेन दाखवायची. या सगळ्या ट्रिक्स मी त्या नाटकात वापरल्या. एका नाटकात एवढ्या वापरल्यानंतर सगळीकडे त्याचा गवगवा झाला. आणि मग अशी तुमची व्यावसायिक नाटकाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी केलं चाकरमाली. चाकरमालीमध्ये होळीचा सीन होता. त्याच्यात ती होळी जळती दाखवायची होती. तर ती मी दाखवली. तर त्याच्यात ती मच्छिंद्र कांबळेंनी मला त्याला बोलवलं होतं. ते अक्षरशः होळी जळताना दिसायची आणि टाळ्या पडायच्या. तर ते कसं करायचं असं सांगितलं तर सगळे गाडी एक्सपोज होते. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सांगा, नाही सांगायचं. त्याच्यासाठी एक शेगडी घ्यायचो, त्याच्यावर पत्र ठेवायचो इलेक्ट्रिक शेगडीवर. आणि त्याच्यावर पॅराफाईन टाकायचं. पॅराफाईन टाकला की त्याचा धूर व्हायचा. तिथून धूर दिसायचा पहिला. आणि नंतर ह्या प्लॅस्टिक शीट्स असतात ना ॲक्रेलिकच्या, त्याच्यावर आगीत ते रंगवून घेतलं होतं. आणि त्याला फ्लिकर लाईट टाकायचं. इथं त्यामुळे ज्वाळाचा वर जाताना दिसायच्या. नेहमी आव्हान घ्यायला आवडायचं. आता एखाद्या याच्यात सांगितलं तुम्हाला अमुक एक ट्रिक सीन पाहिजे का, तर मी गजवींची एक एकांकिका होती. त्या एकांकिका स्वातंत्र्य सैनिकांवरची होती. त्यावेळेस त्याच्यात रामकृष्ण गाडगीळ आणि सुनील तावडे काम करायचे. ती एकांकिका मी बसवली होती प्रबोधन गोरेगावच्या स्पर्धेत. तर त्याच्यात इंग्रजांची ट्रेन ते स्वातंत्र्य सैनिक उडवतात असं दाखवायचं होतं. मग तो इफेक्ट इतका जबरदस्त दाखवला होता त्या लोक हैराण बघून. तर ते कसं केलं होतं तर एक म्हणजे प्रफुल्ल संघाणे म्हणून लाईटवाला होता, त्याच्या गोडाऊनमध्ये गेलो होतो. त्याच्या गोडाऊनमध्ये मला एक कंटेनर मिळाला. अरे म्हटलं हा कंटेनर तू काय उपयोग करू, काय नाही करत म्हटलं मला दे. मी घेतलं, त्याच्यात पाणी भरलं. त्याच्यात पाणी भरलं आणि तो स्पॉटच्या समोर ठेवला तो कंटेनर. आता लांबून ट्रेन येते हे दाखवण्यासाठी एका स्लोपवर
स्पॉट ठेवला हा. आणि तो सरकवत असा त्याच्याकडे आणला. हा. ती ट्रेन येताना दिसली. हो, हो. त्याला ट्रेनचं म्युझिक लागतं त्याच्यावर. बरोबर. हा, दिसली. आणि त्यात ही होती जी कंटेनर जो हा, हा. होता त्याच्यात 3 रंग घेतले, लाल, हिरवा, निळा, पिवळा असे. आणि ते 3 रंगाची ट्यूब भरून ते पचकन त्याच्यात दाबल्याबरोबर खाली गेली की असा स्फोट झाल्यासारखा त्याचा इफेक्ट मिळाला. हो हो हो. वा वा. असे अनेक इफेक्ट करायचो. ट्रेन तर इतक्या प्रकारच्या दाखवल्यात का विचारच होत हो नाही. हो हो. अगदी साधी सोपी ट्रेन दाखवायची झाली तर नुसता स्पॉट घ्यायचा, त्या स्पॉटच्या समोर हात ठेवायचा आणि आपला हात नुसता असा हलवत हो, राहायचा. हो. नुसता म्युझिक चालू असलं की बरोबर ती ट्रेनचा इफेक्ट मिळायचा. वा वा. असे इफेक्ट इतके करायचो. आणि कोणी चॅलेंज दिलं की मी तो इफेक्ट करायचोच करायचो. बरं बरं. मतकरींचं एक बालनाट्य होतं. त्याच्यात एक मुलगा सुधार केंद्रात जाणारे असे असतात, त्याच्यातलं होतं ते. तर तो एक मुलगा धावत येतो आणि ट्रेन खाली सापडतो असा सीन होता. अच्छा. हा. तर आता त्या सीनसाठी मी अरेंजमेंट केली होती अशी की स्पॉट ठेवला होता असा. हा. आणि तो लाईट प्रेक्षकांच्या डोळ्यावर जायचा. हा. हा. आणि तो एक माणूस डोक्यावर घेऊन तो असा पुढे धावत यायचा. हा. म्हणजे ते ट्रेन आणल्यासारखं. हो, हो, आणि ट्रेनचं म्युझिक असायचं आणि तो मुलगा तिकडून यायचा आणि ते दोघे जण जिथे मिळायचे तिथे मी तो लाईट ऑफ करायचो ओ. आणि तेवढ्यात तिथे रेड लाईट टाकायचो. तिथे ऍक्सिडेंट झालं हे सिद्ध Oh व्हायचं. my God. हो. आता तर माझ्या अंगावर काटा येतोय. तुम्ही प्रत्यक्षात काय काय केलंय ते बापरे. तुम्ही जयदेव हट्टंगडी बरोबर काम केलं आता होतं. मी शिबिरात गेलो होतो त्यांच्या. हा. तर शिबिरात असतानाच हा. 1 महिन्यातच मी शिबिर पुरं केलं आणि जयदेव हट्टंगडी मला कुठेही गेले, किती लेक्चर घेतली तर प्रत्येक लेक्चरमध्ये माझा उल्लेख करायचे. हो हो हो. त्याला कारण एकच की स्टेजवर कोणती वस्तू द्या ती जेवण दिसेल वापरून दाखवणार असं असेल. बर बर बर. आपण नाटक करतो. नाटकामध्ये अनेक अंग आहेत. जसं लेखक आहे, दिग्दर्शक आहे, नेपथ्य, प्रकाशयोजना, कलाकार. या सगळ्यांपैकी तुमचं आवडतं अंग कोणतं? माझं दिग्दर्शनाचं दिग्दर्शन. दिग्दर्शनाबद्दल काही सांगा ना. तुम्ही काही नाटकं दिग्दर्शित केली आहेत? हो, किरवंत नाटक केलं मी. किरवंत. हा. हो. नंतर डॉक्टर रावने केलं. अच्छा. राज्य नाट्य स्पर्धेत ते मी केलं. ओके. तेव्हा बच्चू पांडे नावाचा आर्टिस्ट होता, हा. त्याला घेऊन ते नाटक केलं. बर. तेव्हा वर्षभरातल्या याचं उत्कृष्ट नटाचं प्राइज त्याला मिळालं. वा वा वा. त्या नाटकाबद्दल पण मी बरंच ऐकलंय. त्याबद्दल सांगा ना. किरवंत नाटक हा. हे प्रेमानंद गजवी यांचं अत्यंत उत्तम असं नाटक. आणि ते जे ब्राह्मण असतात त्याच्यात किरवंत हा प्रकार असतो हे हो. जगात कोणाला माहीत माहित नव्हतं. हो. ते त्या नाटकावरून माहीत झालं. आणि हे जे किरवंत असतात त्यांच्याशी इतर ब्राह्मण संबंध ठेवत नाहीत. अच्छा. एक त्यांना वाळीत टाकल्यासारखं असतं असं ते नाटक होतं. पहिल्यांदा ते नाटक मी राज्य नाट्य स्पर्धेत केलं तेव्हा रंगभवनमध्ये मी हे जे असतात आपले कडू तांबे, हो. त्या तांब्यातून त्या भटांना दारू प्यायचं दाखवलं. ओ. त्यानंतर ते जे केळीची पानं असतात हा. त्याच्यावर मटण ठेवलं होतं. ओ हो. ब्राह्मण हे करत असतात, दारू पित असतात, मटण खात असतात हे दाखवलं होतं. बरं ते बरं. मोहन मुंगे म्हणून परीक्षक होते, त्यांना अजिबात आवडलं नाही. त्यांनी मला ते नाटक बाद केलं. बर. त्यामुळे. हा, ते असं असतं का कधी हम्म. म्हटलं असं असणारे दाखवू आम्ही. कारण गजवीने वगैरे याच्यावर खूप अभ्यास केलेला होता. स्मशानात जाऊन बरोबर त्यांनी बरोबर. हा. सगळे अभ्यास केला होता. त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या तिथे असतात किरवंत नाटकात सुद्धा काही लाईटचे स्पेशल इफेक्ट होते. होते ना. मुळात त्याच्यात प्रेत जाळतात ते दाखवायचं होतं. हा. तर त्यात तो सीन तर लोकांच्या अंगावर यायचा. अरे बाप. तो कसा दाखवला? अगदी छान दाखवायचो. बाकीच्या ज्वाळा अशा वर येतात हा. आणि तो त्याचा किरवंताचा मुलगा जो असतो हा, ना हा. त्याला शेवटी तेच करावं लागतं काम. बरोबर. हो. हे दाखवलं होतं. छान त्याचं छान. शेवटचं प्रेत जळताना ते दाखवायचो. नाटक संपताना दिवशी नाही. बापरे. अजून कुठल्या नाटकाबद्दल सांगाल डायरेक्शन केलेल्या? डोरवर पाणी झालं. हा. डोरवर पाण्याचे इतके हजारो प्रयोग झाले. हो का? हा. अच्छा. तर केवळ ते 6 स्पॉटमध्ये त्याचं लायटिंग करायचो. मला हेच तुम्हाला मगाशी विचारायचं होतं की कमीत कमी स्पॉट मध्ये कुठलं नाटक केलंय आणि जास्तीत जास्त लाईट कुठल्या नाटकात वापरले तुम्ही? आम्ही नावाचं नाटक ते केलं. निर्मिती सावंत. निर्मिती सावंत तिला घेऊन गेलं. त्याच्यात मी 50 स्पॉट वापरले होते. बापरे. एवढे? एवढे वापरले होते. हा.
आणि ते वापरून त्याचं लायटिंग केलेलं होतं. बर. कारण त्याच्यात आम्ही अख्खी झोपडपट्टी दाखवली होती. हा. त्या झोपड्यांमध्ये पण लाईट्स असतात, ओ. दिवे असतात, हे दाखवलेलं होतं. हा, हा. तो सीन इतका लांबून असा दिसायचा की मागे खूप मोठी झोपडपट्टी आहे आणि ती आम्ही झोपडपट्टीतली असते. बर. आणि कमीत कमी लाईट मध्ये 6 स्पॉट मध्ये कुठलं? घोटभर पाणी. घोटभर पाणी, तो काय विषय होता? ते जर म्हणजे अस्पृश्यांना कुठेही गेले तरी पाणी पाणी येत मिळत नाही. बर बर. आणि याच्यात 2 पात्र पण सीन होते 25 सीन. बापरे, एवढे? लोकेशन त्याचे निरनिराळे. हा हा. त्या निरनिराळे लोकेशन त्या स्पॉट मधून दाखवायचे. अच्छा. कधी ते पाणी प्यायला जातात तिथून पण त्याने लाखो लागलं होतं. हा. तहानेने व्याकुळ झालेले आहेत आणि ते महाराणावर फिरतायचं सगळं कडक उन्हात वगैरे हा. ते ऊन दाखवायचं वगैरे असं अच्छा, सगळं. अच्छा. आता उन्हावरून तुम्हाला सांगतो एक अत्यंत उत्तम नाटक म्हणजे लोककथा 78. हो हो हा? हो. हे जे नाटक मी केलं लोककथा 78 हम्म. त्याच्यात रत्नाकर मतकरी आणि आमचे सतत चर्चा वगैरे व्हायच्या. हा हा. हा? तर त्याच्या तालमी आमच्या चालायच्या डी सिल्वा हायस्कूलला बर. गच्चीवर. हम्म. तर तेव्हा मला तिथे नेपथ्य सुचलं या नाटकाला काय नेपथ्य करायचं. तर मी मतकरीने सांगितलं फक्त पांढरा पडदा मागे लावायचा असा, हा हा. गोल असा लावायचा. बर. हा? त्याने आधी तयार नाही झाले पण नंतर ते तयार झाले. हरकत नाही, बरोबर आहे तुझं. नेपथ्य पण माझं नाव त्याचं ते लावलं, पांढरा पडदा लावला हा. आणि मग त्याच्यावर हे काय तिचं नाव कुलकर्णी त्यांची मुलगी का? नाही मीनल मिनल कुलकर्णी. कुलकर्णी हा. ही त्याच्यात मेन रोल करायची. बर. हा? तिच्यावर अत्याचार होतो वगैरे असा सीन हम्म, होता. हम्म. तर तेव्हा ते गुंड तिच्या मागे लागतात हा सीन दाखवलेला होता. तेव्हा ती अशी पळत जायची ना तर ती पळत जाता जाता एवढी मोठी सावली त्या पडद्यावर दिसायची हा. आणि हळूहळू जाऊन ती जेव्हा ती लोकांच्यात जाऊन बसते तेव्हा ती नाहीशी होते. बापरे बाप. असा सीन वा होता. वा. छान छान. अजून मी तुमच्या एका विहिरीचं पण खूप कौतुक हा. ऐकलंय. विहिरीबद्दल काय अं, काय मुळात? तर प्रदीप राणे यांनी लिहिलेली विहीर ही एकांकिका अच्छा, विहीर नावाची एकांकिकाच होती. ओके. इंटर कॉलेजला होती. बर. साहित्य संघात तिचा प्रयोग होता. हा. तेव्हा त्याचे लाईट्स केले होते. ती इतकी खोल विहीर वाटायची अच्छा. की लोकांना भीती वाटायची. बापरे. वा वा. तुम्ही प्रकाश योजना आणि डायरेक्शन याबद्दल आपण आता बरीच चर्चा केली. तुम्ही नेपथ्य पण करायचा, हो. त्याबद्दल काही सांगा ना. नेपथ्यामध्ये मी प्रोफेशनल. पिंजरा पिंजरा पिंजरा. पिंजरा नाटकाचं नेपथ्य जे केलं हा ते नेपथ्य अप्रतिम होतं. हा. त्याला माझं नाट्य दर्पण पुरस्कारासाठी सुद्धा नॉमिनेशन होतं. बर. हा? त्या नाटकात मला असा पहिला मजला दाखवला होता. हम्म. चव्हाण सॉरी हा, हा, हा. पद्मा चव्हाण काम करायची. हा. साईबाबा पिक्चरवरचं नाटक. हो हो. ते ह्यांचं होतं का ते अशोक ठाण्याचे संमेळनचं. संमेळनचं? मी बघितलंय ते हो ना, मग त्याचे नाटक. प्रकाशन नेपथ्य. हो. सेट बी केलं होतं. बर. तर तो असा पहिला मजला दाखवला होता. हम्म. त्याच्या खालची तळघर दाखवलं आणि त्या आईला तळघरात कोणून हो ठेवलेलं हो हो. असतं. पाहिलंय, मला आठवलं, लगेच आठवलं. तर तो सेट मी केला होता. पण त्या सेटची गंमत सांगायची. हा हा हा. म्हणजे सांगा. सहज गंमत म्हणून सांगतो की मी जेव्हा तो सेटचा डिझाईन करून गेलो तेव्हा पद्मा चव्हाण आणि एक ग्रस्त तिथे बसले होते. हा. ते डिझाईन दाखवलं. हम्म. हा? म्हटलं पद्मा चव्हाणने इथे बसायचं. हम्म. तर त्या माझ्यावर रागावल्या. अरे बाप. महाराष्ट्राची मर्लिन मेंद्रो मी आणि मी इथे पुण्यालाच बसायचं. माझी जागा सेंटरला हवी. बापरे. हा? मग. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हम्म. आणि मी प्रोड्युसरला मी डिझाईन माझं काढून घेतलं आणि सांगितलं प्रोड्युसरला तू त्या बाईंच्या प्रमाणे डिझाईन करणाऱ्याला बरोबर मला नको. अच्छा. मी चालतो होतो हम्म. आणि मी निघून गेलो डिझाईन घेऊन. हा पण त्याचं डायरेक्शन करत होतं बाळाराम खांबे. हा हा. बाळाराम खांबेने सांगितलं. बाळाराम खांबेंचा माझ्यावर इतका प्रचंड विश्वास होता हम्म. की देसाई करेल ते पूर्व त्याने इतकं त्याच असं माझ्या ह्याच्यात कधी ढवळाट म्हणा. बर. त्याच्या प्रत्येक नाटकाचं सेट आणि लाईट्स मीच केलेले. वा. तर ते हे केल्यानंतर नंतर बाळाराम खांबे तिथे गेले. त्यांना सेटचं डिझाईन दाखवलं आणि सांगितलं. बाळाने सांगितलं ह्याच्यावर मला माझ्या कल्पनेपेक्षा हे 10 टप्पे वरती आहे. हो. तेव्हा हेच डिझाईन दिसेल. बर बर. आणि ते सिलेक्ट केलं. ते सिलेक्ट केलं. मग त्या बाईंनी ऍडजस्ट केलं ना तिकडे? ओके. त्यांचं त्यावेळेला त्यांचं माझं भांडण झालं पण नंतर
त्याच पद्मा चव्हाणबाई माझ्यासाठी उकडलेले अंडे आणायचे. वा वा वा, छान. तुम्हाला या सगळ्या कामांमध्ये अनेक बक्षिसं मिळाली. तुमच्यासाठी कुठलं बक्षीस स्पेशल आहे? या माणसाने मला हे सांगितलं, माझ्या कामाबद्दल असं बोलला, ते महत्वाचं आहे की ट्रॉफी? काय वाटतं तुम्हाला? कोणतरी बोललेलं असतं तेच महत्वाचं वाटतं. ट्रॉफ्या काय मिळत असतात. पण तुम्हाला अनेक बक्षिसं मिळाले, एखाद्या खास बक्षिसाबद्दल? नाट्यदर्पण पुरस्कार. मी तुमचा एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये मला असं कळलं की तुम्ही काम थांबवलं. काम का थांबवलं तुम्ही? 96 साली मला स्पॉन्डायलिसिसचा अटॅक आला. ओके. त्यावेळेला मी बीपीटी हॉस्पिटलमध्ये 1.5-2 महिने होतो. बर. आणि इंडस्ट्रीमध्ये कुठेही काही अडलं तर पहिला फोन मला यायचा. हो. की अरे जेवण शिवाजी मंदिरला सेट लागत नाही, हे जेवण गेला धावत त्यांनी सेट लावून दिला. अरे आज अमुक जण आलेला नाही, मग त्याच्या जागी रिप्लेसमेंट सुद्धा सेट वाटवायचा. त्यानंतर अरे लाईट्सवाला नाही आला की लाईटसाठी जाऊन उभं राहायचं. गडकरीला टेप चालत नाही, गेला टेप रेकॉर्डर रिपेअर करून दिला, चालू करून दिला. शो मस्ट गो ऑन, हे महत्वाचं असेल. त्यामुळे मी शो कुठे अडून ठेवले नाहीत, प्रत्येकाच्या शोला मदत करायचो. असं असताना मी जेव्हा आजारी पडलो तेव्हा मला कोणीही विचारायला आलं नाही. काय म्हणता? इंडस्ट्रीमधलं कोणीच झालं नाही. त्यामुळे त्यांना माहिती होतं का? पण लोकांना कळलं, हळूहळू इतके दिवस नाही झाले ते कळलं ना, पण कोणीही चौकशीला आलं नाही. त्यामुळे मी प्रचंड नाराज झालो इंडस्ट्रीवर. आणि मग इंडस्ट्रीमधून 20 वर्ष मी गेलोच नाही, तिकडे फिरकलोच नाही. शेवटचं नाटक केलं तर प्रेमपत्र. प्रेमपत्राची बद्दल आठवण सांगतो. प्रेमपत्र हे नीना कुलकर्णी आणि अविनाश नारकर यांनी ही 2च पात्र त्याच्यात ते नाटक. आणि मी माझे लाईटचे 3रं पात्र असायचं. तर सुयोगचे सुधीर भट, सुयोगचे त्यांनी त्याच्यात अशोक मुळेंचं नाव घेतलं पाहिजे. आणि त्यानं अशोक मुळे जे आहेत त्यांनी माझं नाव सुचवलं ह्या नाटकासाठी जेवण दिसेचे प्रकाशन करायचं प्रेमपत्राला. म्हणून मग मला तिथे नेमलं गेलं. आणि मी प्रकाशनला रिहर्सलला केली ती बघून त्याचा नेपथ्यकार ते माझ्यावर चिडले. पहिलं अर्धा तास झाला नाही रंगीत चाललेला आणि माझ्याकडे आले. अरे मी तेव्हा दिवसांचं एवढं नाही ऐकलेलं आणि ही काय तुझी प्रकाशन ना. म्हटलं राजा थांब, तुझा सेट लागू दे मग बघ. दुसऱ्या दिवशी त्यांचा सेट पूर्ण लागला आणि मी त्या एकही लाईटमध्ये बदल केला नव्हता. 20 स्पॉट वापरले होते आणि वामन केंद्रेसारखा डिरेक्टर होता. त्यांनी ते सगळं केलं. त्याच्यातून फक्त एक स्पॉट त्यांनी कट केला. बाकी सगळे लाईट्स तसे. कारण प्रोफेशनल नाटकवाल्यांना एवढे लाईट्स वापरणं परवडत नाही. त्यांना फ्लडवर केले तर ते प्रेमपत्र त्या प्रयोगाला प्रत्येक प्रयोगाला नीना कुलकर्णीने सांगितलं होतं. एक प्रयोग माझ्याशिवाय केला सुधीर भटाने हट्टाने. मी त्यांना सांगितलं होतं दरवर्षी मी गणपतीला गावी जातोच. तर मी गणपतीला गावी गेलो आणि त्यांनी इथे प्रयोग लावला शिवाजी मंदिराला. माझा असिस्टंट अतिशय चांगला आहे, उन्मेष विलकर म्हणून. पण तरीही तो प्रयोग फसला. नीना कुलकर्णी चिडली आणि त्यानंतर मग तिने सुधीर भटांना सांगितलं एक वेळ आमच्या तारखा नाही घ्यायच्या, जेवण दिवसांची तारीख घ्यायची. ते नसतील तर मी प्रयोग करणार नाही. बापरे, वा वा, ही छान कमेंट्स आहे. छान 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 छान. मग तुम्हाला कोणी बघायला आलं नाही याचं तुम्हाला वाईट वाटतं? प्रचंड वाईट वाटलं. पण तुमच्या ऑफिस मधले निनादचे लोक नाही आले? ते यायचे, गजी वगैरे बसायचे. एक जण महत्वाचं सांगायचं म्हणजे सयाजी शिंदे हा रात्री 2-2 वाजेपर्यंत बसायचा माझ्याबरोबर. मग तो आपल्या लाईन मधलाच आहे की? म्हणजे सगळ्यांनाच नसेल जमलं किंवा त्यांनी एवढं टेकन फॉर ग्रँटेड घेतलं असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जी सच्ची माणसं आहेत ती आपल्या मागे नक्कीच उभी राहतात. ती माझी चूक झाली हे मला नंतर कळलं की मी इतकं चिडायला नको होतं या इंडस्ट्री. शांत, हो बरोबर. कारण ते म्हणतात ना शो मस्ट गो ऑन प्रमाणे लोक आपली चालत राहतात, आपण मागे पडतो आणि आपण. पण तुम्ही आता सुरू करणार आहे का परत काही? मला करायला खूप आवडेल, पण मला कोणाकडे कधी इतक्या वर्षात मी कधी काम मागायला गेलेलं नाही. कामं येत गेली त्यामुळे आता मला मागणं आवड. पण आता तुम्हाला जमणार आहे?
मला जमेल. मला जरी पॅरिसचा अटॅक आला तरी मी बऱ्यापैकी क्युअर झालेलो आहे बरं. आणि अजूनही माझ्यात हिंमत आहे बरं. डायरेक्शन करायची. इतक्या वर्षांच्या कामानंतर मागे वळून पाहताना तुम्हाला असं वाटतं की काही राहून गेलंय? मला महत्त्वाचं राहून गेल्याचं वाटतं म्हणजे आता एखादा माणूस वृद्ध झाला की लोक त्याला विसरतात, हो, याचं फार हो. वाईट वाटतं. हो, की त्यांची काहीतरी कदर लोकांनी करायला हवी. बरोबर आहे. आज मी कसा एका कोपऱ्यात पडल्यासारखं झालेलो आहे. हम्म. हं? तर ते मला जाम खटकतं. बरं. आता मी एवढा आजार आहे हे कळल्यावर कोणीतरी इंडस्ट्रीत बघायला यायला पाहिजेत ना. हो हो. तर कोणी येत नाही. बरं. मग नंतर मग मी माझ्याच मनाची समजूत घालून घेतो हम्म. आणि मग स्वतःला माझी मिसेस मला सावरते म्हणून मी सावरतो. बरं. आज जो काय मी आहे तो तिच्यामुळे उभा आहे. त्यांचा विषय राहिलाच बोलता बोलता. तुमच्या मिसेसने तुम्हाला कशी साथ दिली आयुष्यात? मी जे जे केलं त्याच्यात साथ दिली. मी सुरुवातीला नाटकं केली. त्या नाटकाची आम्ही शाळेत जाणार नाही हो. हे नाटक महत्वाचं आहे. हा. बालनाट्य होतं. बरोबर. 60 जणांची टीम घेऊन मी ते नाटक करायचो. हा. तेवढ्यांच्या जेवणाची जबाबदारी ती करायची. बापरे. म्हणजे तुमचं यशाचं गमक ते आहे, तुमची अर्धांगिनी. अगदीच. तुम्ही तुमच्या पुढच्या काही योजना आहेत का? काही करायचंय का तुम्हाला? राहिलंय का काही अजून? मला खूप करायचं आहे. आता परवा मी झोपलो तर मला स्वप्न पडलं हा. की लॉकडाऊन हा. लॉकडाऊन ते लॉकडाऊन नंतर असा एक विषय मिळाला की या पिरियडमध्ये, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मुलांचे पालकांचे कसे हाल झाले हो. हे घेऊन एक नाटक करावं असं वाटतं. वा, लिहिलंय का काही? मला लिहिता येत नाही. मी नाटकाचे विषय सुचवतो. अनेक लेखक मी घडवले. बर बर. त्यातल्या सुधाकर कानडे, तुलसी बेहरे, हा. ही लोक जी आहेत आणि किंवा गज्जी वगैरे, आम्ही एकत्र बसून अनेक याच्यावर चर्चा करणार. मी विषय सांगायचो. आता आम्ही शाळेत जाणार नाही हा विषय मी शेखर लाड यांना सांगितला. बर. लेखकांना मी ह्या रूममध्ये कोंडून ठेवायचो. बर. ठीक आहे. आणि तिथून लिहून घ्यायचो त्याच्यावर. तुम्ही प्रसिद्धीपासून दूर राहिलात असं वाटतं का तुम्हाला? प्रसिद्धी म्हणजे पुढे पुढे करावं हा स्वभावच नाही आमचा. बरोबर आहे. त्यामुळे मागेच राहिलो. बर बर. आपल्याला अजून काही बोलायचंय का? म्हणजे काय राहिलंय असं वाटतंय? खूप राहिलेलं आहे. बोला ना मग. काय राहिलंय? प्रकाश योजना या विषयावर किंवा ह्याच्यावर कोणीतरी व्यवस्थित अभ्यास करून हे पुढे केलं पाहिजे. आज माझा मुलगा माझा प्रकाश योजना करतो. हे माझ्यापेक्षा अतिशय उत्तम करतो. लागोपाठ 7 वर्ष त्याने पहिलं प्राइज घेतलंय INT स्पर्धेत. INT फर्स्ट प्राइज लागोपाठ 7 वर्ष. म्हणजे तुमचे गुण त्यात आलेत. हो. तुम्ही कुणाला घडवलंय का यासाठी, प्रकाश योजनेसाठी? हो. मिलिंद गुरव माझा असेल, रामकृष्ण पोंडे उजवा हात माझा असेल, त्यानंतर उन्मेष विरकर, तुमचा मुलगा दीपक भूषण. पण मी त्यांना शिकवलंय असं नाही म्हणणं. भूषण हा स्वयंभू आहे. तुम्हाला नाटकात येणाऱ्या नवीन पिढीतल्या मुला मुलींना काही सांगावंसं वाटतं का? हे सोपं नाहीये. ते लाईटली घ्यायचं नाहीये. मी काही करून जाईन असंचा प्रकार नाही. त्याची रिहर्सल करणं अत्यंत आवश्यक असते. ती रिहर्सललाच घेणं महत्वाचं असतं. आज मी नाटक करायला घेत नाही ह्याला महत्वाचं कारण, आज जर मी बोलवायला गेलो मला 10 मुलं पाहिजेत तर ते 10 मुलं वेळेवर येत नाही. बरोबर. त्यांचे प्रत्येकाची आपापली कामं असतात. आज जो तो कुठे कुठे बिझी असतो. मग मी 1 तास येईन मग तेवढ्यातच बसवून घ्या तर ते मला जमत नाही. मला सगळी मुलं एका वेळेला पाहिजे. आजकाल असं झालेलं आहे की कोणी एखाद्या एकांकित काम करतो आणि लगेच त्याला टीव्हीवर चान्स मिळतो. हळकुंडाचा अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात तसे ते होतात. पण मूळ त्याच्यासाठी एक साधना लागते. ती साधना करायची कोणाचीच तयारी नाही. मेहनत घेण्याची कोणाचीच तयारी नाही. प्रकाश योजनेबद्दल जर तुम्हाला काही सांगितलं लिहा वगैरे, त्याबद्दल एवढी माहिती तयार होईल? म्हणजे एक पुस्तक लिहून होईल? पुस्तक होणार होईल असं सांगू शकत नाही, पण बऱ्यापैकी लिहून होऊ शकतं. मी ते लिहायलाही घेतलंय ना. चांगलं. महत्वाचा अंग आहे. त्याशिवाय नाटक उठून येऊ शकत नाही. तर त्यासाठी लागणारं महत्वाचं काम म्हणजे
की कोणता लाईट का वापरायचा हा. हे त्याला प्रकाश योजना करायला सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे. आता मी एखादा लाईट दिला, बॅक लाईट द्यायचो मी, हम्म. हा? मग तो का दिलाय, का देतात बॅकलाईट? तर त्याची फक्त शिलवटीच दिसावी म्हणून दिली. बर. पण त्याच्यानंतर मी फ्रंट लाईट द्यायचो. हम्म. फ्रंट लाईट दिला की त्या माणसाची आकृती माणूस दिसायला लागला. बरोबर. हा? आणि हे दोन्ही लाईट चालू असताना त्याची सॉलिडॉकी असेल हा. ती जर तुम्ही चालू ठेवली बरोबर. आणि तर ती सॉलिडॉकी लोक कॉन्सन्ट्रेशन ऐकत असतात. बरोबर. हा? ते ऐकताना दोन्ही लाईट एकदम तुम्ही घालवले हम्म. की तो इफेक्ट जो आहे ना तो प्रेक्षकांच्या मेंदूवर ठसलेला असतो. वा. हम्म. असं वाटत असेल की ती व्यक्ती अजून तिथेच आहे, बरोबर. पण प्रत्यक्षात नसताना नसते. सुद्धा. आणि साईडने येणारे वेगवेगळे कलर, त्यांचं लाल कलरचं काय महत्व आहे? लाल कलर हा माझा सगळ्यात आवडता कलर आहे. नावडता? आवडता का? कलर. का? तो एक डेंजर सगळं दाखवायचं हा, म्हणून हा. तो वापरला हो. जातो. अत्यंत भडक कलर आहे. बरोबर. हा. आणि निळा कलर? निळा कलर सॉफ्ट, अतिशय आवडता कलर. हम्म, हम्म. पण कधी कधी हिरवा कलरही वापरला जातो. हो. तो कशासाठी वापरतात? हिरवा कलर हा जनरली भूतांसाठी वापरतात. भूतांचं. भूतांचं 100% हम्म. हे सगळीकडे माझ्या याचा उल्लेख करतात बर. की त्या ह्याच्यात जर मी ऊन दाखवलेलं आहे हम्म. ते रक्त उन्हात मजूर काम करतायत हा. आणि त्यांची पाठीवरती घाम आलेलं तो चमकतो हे दिसायचं. बापरे. ते जे आहे ना ते कसं केलेलं? राऊंड पडदा लावलाच हा. होता, त्याच्यावर मी 4 हॅलोजन लावायचो. हॅलोजन? हॅलोजनचा ओके लाईट. ओके. त्या हॅलोजन त्याच्यावर पडल्यानंतर जो रिफ्लेक्ट लाईट यायचा तो ऑडियन्सच्या डोळ्यावर जायचा. बरोबर. त्यांची त्या उन्हाने डोळे दिपतात. रखरखे ऊन. हो वाटायचं. बरोबर. खरंय. काळाच्या पडद्या आड गेलेल्या व्यक्तींना उजेडात आणण्याचा आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो? अतिशय उत्तम. अशा लोकांना तुम्ही जरूर शोधून काढा आणि किंवा अशांना मी मदत करेन. हम्म. असे कोण कोण असतील त्यांना. आता मी सांगेन की मयेकर, हम्म. प्रगत मयेकर हो. हे माझे आवडता लेखक. हो. हा? पण त्यांचाच भाऊ प्रकाश मयेकर हा उत्कृष्ट नेपथ्यकार. बर. सही रे सही नेपथ्य त्याने केलेलं आहे, वा वा. पण त्याचं नाव कोणी घेत नाही. ओके. आज तो मागे आहे, पडद्याच्या मागे आहे असं मला वाटतं. हम्म. ह्या माणसाला प्रकाशात आणलं पाहिजे. बर बर. भारती परमार शो तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याशी बोललात त्याबद्दल द भारती परमार शो तर्फे मी तुमचे आभारी आहे. मी तुमचा आभारी आहे की आमच्या व्यथा महत्वाच्या लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचे आहे. हो. भारती परमार शो तर्फे तुम्हाला फुलं फुलाची पाकळी म्हणून हे गिफ्ट आहे. धन्यवाद. आजचा शो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. आणि झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये मी पुन्हा एकदा अशाच एका अवलियाला घेऊन येणार आहे. तोवर धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.